नमस्कार. तर हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी आहे. गेल्या 2-3 वर्षात तुम्ही खूप काही गमावलं आहे का? काही नाती तुटली आहेत का? काही लोक दूर गेले आहेत का? मेहनत केली पण अपेक्षित फळ मिळालं नाही असं झालं आहे का? मनात एकच प्रश्न सतत येतोय का की हे माझ्याच बाबतीत का होतंय? जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 27 जुलैपासून शनी महाराज वक्री होत आहेत आणि तुमच्यासाठी हा 7.5चा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा काळ. या 4-4.5 महिन्यात शनी तुमची शेवटची परीक्षा घेण्यासाठी येणार आहेत. पण त्याचबरोबर पुढच्या चांगल्या काळाची दारंही नक्की उघडू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा वक्री शनी म्हणजे काय समजून घेऊया. शनी प्रत्यक्षात उलटा चालत नाही, तर पृथ्वी आणि शनीच्या गतीतील फरकामुळे आपल्याला आकाशामध्ये तो मागे जात असल्यासारखा भास होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये या अवस्थेला वक्री म्हणतात. वक्री शनी म्हणजे कमकुवत नाही, तर तो अजून जास्त स्ट्रॉंग होतो आणि तो आपल्या कर्माचा अधिक सखोल आढावा घ्यायला सुरुवात करतो. अपूर्ण जबाबदाऱ्या, जुनी प्रकरणे, अडकलेली कामे आणि जीवनातील शिस्त यांची परीक्षा घेण्याचा काळ अधिक तीव्र होतो. थोडक्यात काय, तर वक्री शनी म्हणजे शिक्षा नाही, तर कोणती माणसं तुमच्या आयुष्यात राहायला हवीत, कोणत्या सवयी बदलायला हव्यात, कोणत्या चुका पुन्हा करू नयेत याचा अंतिम हिशेब या काळात होतो. कुंभ राशीसाठी सध्या शनी कुठे आहे, तर तो सध्या तुमच्या दुसऱ्या भावात वक्री आहे. दुसरा भाव म्हणजे धन, कुटुंब, वाणी, बचत आणि संस्कार. म्हणून या काळात सर्वात मोठा परिणाम या क्षेत्रांवर झालेला दिसेल. शनीच्या 3 दृष्टी असतात, 3री, 7वी आणि 10वी. 3री दृष्टी तुमच्या 4थ्या भावावरती पडत आहे. यामुळे घरातील वातावरण बदलू शकतं, आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते, घर बदलण्याचा विचार होऊ शकतो, मालमत्तेचं म्हणजे थोडक्यात घर, गाडी, जमीन, प्रॉपर्टी यांच्याविषयीचे काही निर्णय आहेत तर त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात आणि अनेकांना घरात असूनही मानसिक शांतता कमी झाल्यासारखी वाटू शकते. याच्यानंतर शनीची 7म दृष्टी पडत आहे तुमच्या 8व्या भावावरती. हा अचानक घडामोडींचा भाव आहे. म्हणूनच अचानक खर्च, जुने वाद, कागदपत्रांचे प्रश्न, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास किंवा वारसा हक्काच्या जमिनीविषयी किंवा घर, प्रॉपर्टी यांच्याविषयी जी वारसा हक्काची संबंधित आहे तर यांच्याविषयी थोड्याफार अडचणी समोर येऊ शकतात. पण याच काळात अनेकांना जुन्या समस्यांमधून कायमचा मार्गही सापडू शकतो. याच्यानंतर शनीची 10वी दृष्टी पडत आहे तुमच्या 11व्या स्थानावरती. हे लाभस्थान आहे. म्हणून जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, जुन्या ओळखीमधून नवीन संधी मिळू शकतात, दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचं फळ दिसायला सुरुवात होऊ शकते. शनी उशिरा देतो पण भरभरून देतो. तुम्हाला कोणत्या गोष्टी जास्त जाणवू शकतात, तर अनेक लोकांना असं वाटेल की मी पूर्वीसारखा खर्च करत नाही, लोकांशी बोलताना शब्द जपून वापरताय, कुटुंबाची जबाबदारी वाढली आहे, पूर्वीपेक्षा थोडेसे जास्त गंभीर झालाय. जर असं होत असेल तर समजा शनी तुमच्यात परिपक्वता निर्माण करत आहे. आर्थिक स्थितीबाबत काय काळजी घ्याल, तर अनावश्यक खर्च टाळा, मोठी गुंतवणूक करण्यामध्ये घाई करू नका, बचतीवर थोडा जास्त भर द्या, कोणालाही पैसे उधार देताना जास्त विचार करा. करिअरच्या बाबतीत काय होईल, तर कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील, वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक जास्त अपेक्षा ठेवतील, व्यवसायात जुने ग्राहक तुमच्याकडे परत येऊ शकतात, नोकरी बदलायची असेल तर मात्र घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत दात, घसा, डोळे, झोप आणि मानसिक ताण या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. शरीर छोटे छोटे संकेत देत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय काय कराल, तर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात नक्की लावा. काळे तीळ किंवा उडीद अन्नदान म्हणून द्या. घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणाचं मन दुखावेल असे शब्द अजिबात वापरू नका. कारण दुसऱ्या भावातील शनी हा वाणीची परीक्षा घेतो. कुंभ राशीच्या लोकांनी शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, 7.5चा शेवटचा टप्पा म्हणजे शेवटची परीक्षा. ही परीक्षा पास झाला तर पुढचा काळ तुमच्या मेहनतीचं फळ देणारा नक्की ठरू शकतो. त्यामुळे या 4-4.5 महिन्यात संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा सोडू नका. कारण शनी कधीच अन्याय करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहायला लावतो आणि योग्य फळ देतो. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या जवळच्या कुंभ राशीच्या लोकांना नक्की शेअर करा आणि तुमच्या राशीबद्दल अशाच प्रकारच्या ज्योतिष माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.